अमरावती आकाशवाणी केंद्राला विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी सदिच्छा भेट दिली। राज्याच्या अर्थसंकल्पासह अमरावतीच्या विकासावर सखोल चर्चा केली। विशेष म्हणजे त्यांची ही मुलाखत 4 आणि 5 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे। विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी अमरावती आकाशवाणी केंद्राला सदिच्छा भेट दिली। या भेटीदरम्यान केंद्र प्रमुख भैयालाल टेकाम, कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रतिनिधी गणेश देशमुख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यानंतर कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे यांनी आमदार खोडके यांची सखोल मुलाखत घेतली। या मुलाखतीत राज्याच्या 2026-27 अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदींवर चर्चा करण्यात आली। आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापन, शेती आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये अमरावतीसाठी उपलब्ध होणाऱ्या संधींचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला। विशेषतः विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी होऊ शकते यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली। अमरावतीच्या विकासाचा दीर्घकालीन रोड मॅप सादर करताना शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, जलसंधारण आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला। यावेळी त्यांनी आकाशवाणी केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कार्याची माहिती घेतली। ही मुलाखत आकाशवाणी अमरावती केंद्राचे कार्यक्रम प्रमुख भैयालाल टेकाम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली। यावेळी अभियांत्रिकी विभागाचे नितीन दातीर, बाळासाहेब दिघडे, गुड्डू राठी, अनिल गोयंका, आकाशवाणी निवेदक अजय घरडे यांच्यासह आकाश अटलकर, जीवन माहुरे आणि श्रीहरी दिघडे आदी उपस्थित होते। ही विशेष मुलाखत 2 भागांमध्ये प्रसारित होणार असून पहिला भाग 4 एप्रिल आणि दुसरा भाग 5 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित होणार आहे। ही मुलाखत FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही उपलब्ध असणार आहे। आमदार संजय खोडके यांची ही विशेष मुलाखत अमरावतीच्या विकासाचा आराखडा समजून घेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले।